हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल. ऍक्च्युली आम्ही झोपलेलो थोडा वेळ, पुन्हा मला तेव्हा मी उठलो. तर आता चहा ठेवायचं काम चालू आहे. मी चहा ठेवतो. ऐका, पूर्व इथं आहे, पश्चिम, दक्षिण, उत्तर. पूर्व इकडे म्हणते. इकडे नाही म्हणत मी, त्या साईडला पूर्व सूर्य जिथून उगवतो ती पूर्व दिशा. सूर्य इकडे होतं मेंटल. बावळ्यात पूर्व कुठं होतं? पूर्व कुठं? पूर्व सांग. पुढं कुठे? सूर्यपाय कुठे आहे? दर्शना, अगं सूर्य इकडे उगवतो, सूर्य इकडे उगवतो. कुठं उगवतो सूर्य? सांगा बरं. या साईडला ना? नाही, या साईडला. हा, एक्झॅक्ट. सही पकडे हैं. बघ इकडे 12 वाजता उठून हा सूर्य पाहतो. बघ, सूर्य कळत नाही पुढे, सूर्य कळत नाही. भाई इतके जोरात. मी चहा एवढा छान बनवला, एवढा 1 मिनिट दर्शना बोलते मी काहीतरी. मी चहा एवढा छान बनवला ना, एवढा छान बनवला, मस्त. हिच्या हातात चहा पाहिजे नव्हता, कारण ही चहा खूप घाण बनवते. पुन्हा चहा असं म्हणलं सांग, लगेच पिऊन बघा, परत प्या, परत सांगा. खोटं बाई. कौन है ये लोग? कहां से आते हैं? आता छानच बनावं लागेल ना, तोंडावर कोण नाव ठेवतं. मस्त आहे ना. श्रेयान, हाय कर. मला फोन घेऊन बस, मला फोन पण देत नाही. मला फोन पण देत नाही. आई पुन्हा मॅमच्या घरी आलो होतो. पुन्हा मॅमने मला इडली बनवली ती. ओ वाव, सुंदर लागतं. एवढी खाशी खाऊन घ्या करून. श्रेयाची इडली बघा, आपली छान वाटतं. तर आता श्रेया आणि गणू दोघ जण केक बनवत आहे. अरे तर आता श्रेया आणि गणू दोघ जण केक बनवत आहे. कोणत्या बिस्किटचा आहे? कोणता आहे श्रेया? पार्ले. सांग ना. पहिले खाजून घे. गडूक खाजो. नाही खाजो. हा सांग. दळायचं आणि मग नंतर त्यामध्ये साखर टाकायची आणि मग दूध टाकायचं आणि मग इनो टाकायचं आणि मिक्स करून असं खायचं. सुंदर लागतं. डिस्गस्टिंग आहे हा. तर तिकडे एकाचं चाललंय बघ ना काम. बघू आता केक झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला केक कसा होतो. श्रेया छानच बनवते. आता गणू मध्ये मध्ये बोटं घालते, त्याच्यामुळे काही सांगता येत नाही. बघू, चला आपण बघू काय टाकायचंय. तुम्हाला दूध तर टाकता नाहीये. काय श्रेया? दूधच नाही टाकता येत. काहीच नाही करता येत. ती साय साय मध्ये ना, पण चक्कर देतो. ती साय सहाय. आता थोडं पाणी घे. नाही आता चक्राम दूध नाही. आता अरे पाणी दूध नाही, दूध पाहिलं श्रेया. पाणी कसं टाकता मग? आता थोडं चक्राम काहीतरी उलट पालट करणार आहे हा गणू. मला येतं करतो. मी आधी काहीच नाही बनवलं. काय येतं? कसं पाणी धुवायचं लागतं. माझ्या इंस्टाला हायलाइट्स मध्ये ऍड केलेलं आहे. माझे मी आयटी सुद्धा बनवले, खूप भारी भारी. गणेश जाधव आय एम इंस्टाचं पेज आहे. लोकांना माहिती, लोकांचे फॉलोअर्स. केक बनवताय बाळा. जे युट्यूबला बघतील ते करतील ना. एखाद्याने फॉलो केलं तेवढं तुला एक फॉलोअर भेटेल ना. काय शहाणपणा करतो रिकामा. बघा हा बघा बिचारा. गाठी फोडावं लागतं. ह्या अशा श्रेयाला तर केक नीट होत नाही, फुगत नाही. गाठी फोडताय गणेश सर. गाठी पाणी टाकतो. दूध नाही ना? नाही हे करतो बरोबर. तुम्ही शांत बसा. टाकायचं ते साय चक्कर आहे. नाही खाली पडली ते बघा. तेव्हा किती दूध आहे बघा. अरे मी दाबते तिला आणि दूध काढते. तर आता आम्ही चाललोय शूटला. तोपर्यंत श्रेया केक बनवून ठेवणार आहे. आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते केक कसा रेडी होतो. आणि गणूचं चाललंय काहीतरी मध्ये मध्ये काम करायचं. कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का ये. ठीक आहे, बघू आता शूटच्या ठिकाणी काय होते बघू. आणि घरी आल्यानंतर केक दाखवते बघा. तर आता आम्ही रील्स काढायला गेलो होतो. आम्ही तिघं, पूनम मॅम आणि दर्शना छान रील्स काढल्या दोघींच्या. मी आता रील्स काढून आम्ही डायरेक्ट पूनमच्या घरी चाललोय. तो केक करणार होतो श्रेया आणि मी अर्ध्यात फोडून बघून आलो होतो. केक खाणार आहे आता.
देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर आता आम्ही आलोय घरी, पण श्रेयाचा केक काही अजून बनला नाही कारण गणूने ते घाण केलं होतं बघा, चिकट चिकट झालंय. गणूला काही आलं नाही, त्या गणूने काय टाकलं त्याच्यामध्ये श्रेया? एकदम मूर्ख मुलगा, एकदम म्हणजे एकदम मूर्ख मुलगा आहे. अच्छा. आणि आता बघा घाण घाण केली आणि कुठे जाऊन बसला. कुठे गेला बघितलं? मार मार श्रेया मार. चुकी होती माझी, चुकी होती. हिने टाकलं होतं. मी दूध टाकलं होतं थोडं पाणी, पण ही चुकी होती श्रेया शेवाळ्याची. मी काय केलं? पाणी तुम्ही सर्व बनवलं. दूध पण मी टाकलं होतं, पाणी पण मी पाणी एवढं टाकलं तर काय होणार का? काय झालं? एक आपण वाटी पाणी टाकलं. श्रेया आणि रोटी किलो टाकून दिले, रोटी किलो टाकून. आपण गेलो नवीन काहीतरी कांड केलाय म्हणून ते खराब झालं नसतं. नाही, मी फक्त ठेवून दिलं ते टाकून. थांबायचं ना मग. खोटं नाही. तिने चिडली रे. तुम्ही आईस्क्रीम बनवलं याच्या आधी. तुम्हाला आईस्क्रीम बनवलं याच्या आधी. हॅलो, हे पण बनवलंय. माझ्या इंस्टाला बघा, ही पण मी काहीतरी केलेलं आहे. नाही, मी काहीच नाही केलेलं आहे. हे जेवण आली तिच्या. बराबर 20 मिनिटं ठेवायची आणि बघितलं तर ते हे नको दाखव, हे नको दाखव. दाखवलं ते. हे बघा, हा मुलगा आहे तो, याने घाण केलं सगळं. श्रेयाने केलं ते माझं. ते काय करा माहिती का? शिरा बनवा. सॉरी, आमची आमची रेसिपी चेंज झाली. आपण काय बनवलं? मुगाचा शिरा. आता आम्ही ब्लॅक टी ठेवतोय. इकडे यांच्या घरामध्ये ब्लॅक टी पिता. ग्रीन टी पिता हे लोक. चलो आता भेटू. ग्रीन टी पिता, दूध आता हात नाही करत जास्त, नाही का? मग आता black tea. बघा 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 हा कसा होतो बघा. बघा छोट्याहून छोटा होतो. मुद्दापासून नाव घेतली, मुद्दापासून घेतली. 4 दिवस झाले लोक म्हणतील, 4 दिवसापासून आई पुन्हा जेलसी होईल खूप लोकांना. हे बघा, हे पिल्लू आमच्याकडे समोरपासून क्लासला येणार आहे. क्यूट आहे खूप ती. असं हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर. हाय फ्लॅंक किस दे. इकडे मला फ्लॅंक किस दे. हा. आज क्लासला सुट्टी होती. आता मी कॉफी वगैरे जस्ट पिलो आम्ही, आणि आता मी चाललोय बाहेर. आता मॅडम रात्री घरी येणार 10-11 वाजता. तोपर्यंत बघा आमचा पसारा काढलाय आम्ही आवरायला. बापरे, आता हा पसारा आम्ही आज आवरणार रात्री, पण मग दर्शना सॉरी आज आम्ही नाही, दर्शन आवरणार आहे ते. आता हा पसारा हॉलमध्ये येणार आहे, मग घड्या वगैरे करणार आहे कपड्यांच्या. मग आता आपण डायरेक्ट भेटू. मग तोपर्यंत दर्शन तुमच्यासोबत कंटिन्यू राहील, राईट? तर गणू बाहेर गेलाय, अजून काही आला नाहीये. त्याला जाऊन 2 तास झाले. मला खूप बोर होत आहे घरात, मी एकटीच आहे. आणि मी हा कपडे फोल्ड करत होते. मी माझं सगळं कबड रिकामं केलं, बघू शकता तुम्ही. बघा किती पसारा आहे, माझ्या 4ही साईडला पसारा आहे. आणि मी माझ्या 4ही पण साईडला पसारा आहे, आणि मी त्या पसारामध्ये बसली आहे. खूप बोर होत आहे मला, खूप म्हणजे खूप बोर होत आहे. तर गणू कधी येईल माहित नाही, पण मग 11 वाजता आमचं गेट बंद होतं, त्याच्यामुळे त्याच्या आतच येईल तो. त्याच्या लेट तर येऊ शकत नाही कारण त्याच्याकडे चावी नाही आहे. आणि मी त्याला सांगितलं, तुझं लेट आला तर मी चावी फेकणार नाही, मी तुला घराबाहेरच थांबवेल रात्रभर. तर बघू काय करतो. आता 10 वाजायला 8 मिनिटं बाकी आहे, आणि मला हा एवढा पसारा आवडायचा आहे. मला अजून 1 तास जाईल. मी 1 तासापासून हे सगळे कपडे फोल्ड करते. जे जुने झाले, जे मी वापरत नाही ते मी साईडला काढून ठेवते, म्हणजे कोणाला देता येतील. आणि तेच चाललंय. बघू. माझं वाचन पण झालं, माझं जेवण पण बनवून झालं, माझं घरातली कामं पण सगळे आवरले. फक्त हे कपडे, यार खूप कंटाळा येतो मला कपड्यांच्या कडे घालायचं. ऍक्च्युअली मला हा पसारा बघूनच चक्कर येते, डायरेक्ट चक्कर येतात यार. ठीक आहे, चालेल, चला. तर मी हा पसारा आवरते, आणि गणू आल्यानंतर बघू काय होतो काय नाही.
भेटू नंतर. तर काहीच आम्ही खूप थकलो होतो. ही घरी होती एकटी, पसारा आवरत होती, पूर्ण पसारा काढला तो आवरायला, तो आवरत होती आणि मग मी आलो. मग 2-2.5 तास ब्लॉग एडिट केला, तर झोपायची तयारी करत होतो. खूप वेळ लागतो ब्लॉग खूप खूप बापरे, म्हणजे माझं एकदम परफेक्ट लागतं. जर मी रात्री जेवण करून म्हणजे मी रात्री क्लासवरून आल्यावर थोडंसं म्हणजे व्हिडिओ मिक्स करतो, त्याच्यानंतर मग मी कट वगैरे करतो, मी तिचं ट्रिम वगैरे करतो आणि तो पूर्ण जर बघायला गेलं ना, रात्री 12-1ला बसलो ना, डायरेक्ट मला 5-6 वाजता मला 2 वेळा 3 वेळा फोन चार्ज करावा लागतो. असं एवढा खूप वेळ लागतो. शाबाश बेटा. तर मग आज पण खूप मजा केली. मी आज पुण्याकडे गेलो. मी सकाळी इथून उठलो 12 वाजता, मॅम आल्या, दिसत मला ब्लॉग मध्ये, तिकडे गेलो, केक वगैरे खाल्ला, केक वगैरे खाल्ला. तर महिला केक बघा तुम्ही, प्लीज बघा यार केक. संध्याकाळी मी घरी आलो. मग ही होती इथे, मी गेलो परत तिकडे जेवण वगैरे करून परत आलो. म्हणजे आज आम्ही दिवसभर बाहेर होतो. भेटू आपण आता. मला खूप राग येतो हे कुत्र बघता तर. हा, रात्रीची भूक लागली, काही यांना आहे का नाही. तर भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हाय गाईज, आता वाजले ऑलमोस्ट हार्ट झालेला आहे. वेट, आता वाजले 4:15 आणि मी झोपायची तयारी केली. मला झोपच येत नव्हती, थोडीफार आली, परत मला चालवली. मी झोपलेली होती. कॉफी प्यायचं मन होत होतं, तिला उठवतो मी. आधी लाईट लावतो. लाईट उठ ना. आई उठ नाही, बावळट. खत्म. ब्लॉग चालू आहे, उठ ना. ब्लॉग चालू आहे. गुड मॉर्निंग बोल. 9 वाजले सकाळची, उठ ना बावळट. उठ.